ऊन आभाळाचं मन, ऊन धरतीचं धन, ऊन कडूच्या झाडांचं एक लगडलेलं पान. आभाळाच्या मनातून उमलणारे, किरणांच्या रूपाने सळसळत धरतीकडे धाव घेणारे ऊन हे सूर्याचे किरणमयी दान आहे. त्याच सूर्याला आपण मित्र म्हणतो, तसेच प्रभाकर पण म्हणतो. साताऱ्याच्या धर्तीवर असाच एक मित्र जपणारा लायन म्हणजे श्री प्रभाकर आंबेकर. सलग 45 वर्ष समृद्ध समाजसेवा करून आपले वेगळेपण सिद्ध केलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्व ही त्यांची ओळख. लोकसेवेला नैतिक मूल्यांची जोड देणारे प्रसन्न व्यक्तिमत्व. केवळ शब्द देणाराच नव्हे तर दिलेला शब्दही पाळणारा. त्यांच्याकडे नेतृत्वाची समृद्धी, सेवा कार्याची विविधता, नवीन कल्पना राबवण्याची क्षमता, वचन देण्याची जिद्द आहे. समाजसेवेचा अखंड प्रवास प्रभाकर वसंतराव आंबेकर. प्रत्येक शहराची ओळख केवळ त्याच्या इतिहासाने होत नाही, तर त्या शहरासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या माणसांनीही होत असते. साताऱ्याच्या भूमीवर अशी अनेक व्यक्तिमत्वे जन्माला आली, पण काही माणसं स्वतःच एक संस्था बनतात. त्यापैकीच एक नाव प्रभाकर वसंतराव आंबेकर. वडील कैलासवासी वसंतराव आंबेकर पत्रकार, पुरोगामी विचारांचे आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व. घरात आचार्य यात्रे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या थोर व्यक्तींचा वावर आणि त्या वातावरणातूनच लहानग्या प्रभाकर यांच्या मनात समाजसेवेचे बीज रुजले. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. 4 भाऊ, 4 बहिणी, मोठं कुटुंब आणि मर्यादित साधनं. पण परिस्थितीसमोर हार मानणे त्यांच्या स्वभावात नव्हतेच. 7-8 किलोमीटर सायकल चालवत, जत्रांमध्ये सोडा वॉटर बॉटल विकत आणि त्या पैशातून स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे हा संघर्षच त्यांच्या यशाचा पाया ठरला. BCom पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत त्यांनी एक गोष्ट शिकली: कष्टाला पर्याय नसतो. 1975 रोजी एक स्वप्न आकाराला आले. स्वतःचा उद्योग, टाईल्स निर्मितीचा व्यवसाय. अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या जोरावर हा उद्योग त्यांनी महाराष्ट्रभर नावारूपाला आणला. यश मिळत होतं, पण त्यांची स्वप्न अजून मोठी होती. 1985 मध्ये मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स तर्फे युरोप दौऱ्याची संधी मिळाली. फ्रान्स, जर्मनी, हॉलंड यासारख्या देशातील उद्योग विश्वाचा त्यांनी अभ्यास केला. उद्योगाच्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रवास पुढे जगभर पोहोचला. आयुष्यात त्यांना जगातील जवळपास 50हून अधिक देशांना भेट देण्याची संधी मिळाली. प्रत्येक देशातून त्यांनी केवळ पर्यटनाचा आनंद घेतला नाही, तर तेथील संस्कृती, विकास, उद्योग आणि समाज व्यवस्थेचा अभ्यास करून अनेक चांगल्या कल्पना आपल्या कार्यात रुजवल्या. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण इथंच दिसून येतं. स्वतः परदेश पाहून ते थांबले नाही. ज्यांनी कधी गावाच्या बाहेरही पाऊल टाकलं नव्हतं, अशा सामान्य कुटुंबातील 200हून अधिक नागरिकांना त्यांनी परदेशवारीची संधी उपलब्ध करून दिली. अनेकांच्या आयुष्यात प्रथमच जग पाहण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आपलं खरं यश मानणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा हा आणखी एक प्रेरणादायी पैलू आहे. त्या अनुभवातून 1987 मध्ये त्यांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला. विटा आणि सिमेंट यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक कुटुंबांना घरं दिली आणि घरांना घरपण. आज शेकडो कुटुंब त्यांच्या या कार्याची साक्ष देत उभी आहेत. 1979 मध्ये सौ रोहिणी आंबेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रत्येक यशामागे खंबीरपणे उभी राहिलेली त्यांची जीवनसाथी, प्रत्येक संघर्षात सावलीसारखी सोबत करणारी सहचारिणी.
कोमल, मनीष आणि स्नेहल या मुलांसह त्यांनी एक संस्कारमय, प्रेमळ आणि आदर्श कुटुंब घडवलं. व्यवसायासोबतच समाजकार्याची वाट कधीच सुटली नाही. शिवाजी सर्कल सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी साताऱ्याच्या सांस्कृतिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. भव्य, आशयपूर्ण आणि सामाजिक संदेश देणारे देखावे जे पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक साताऱ्यात येऊ लागले. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, अँब्युलन्स सेवा, समाज उपयोगी उपक्रमांची अखंड मालिका सुरूच राहिली. कारण त्यांच्यासाठी समाजसेवा ही केवळ जबाबदारी नव्हती, ती जीवनशैली होती. लायन्स चळवळीत त्यांनी नवे आदर्श निर्माण केले. आज म्हणून आपल्याला सांगतो की या लायन्स क्लब स्थापन करत असताना सध्या कोणत्या गोष्टीची गरज आहे याची चिंतन करण्याची जरूर आहे. आणि हे चिंतन म्हणजे काय की आजच्या या 2000 वर्षाच्या काळामध्ये आपण कितीतरी चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. या चांगल्या गोष्टी करण्याकरता मी एक क्लबची स्थापना केलेली आहे. 2003 मध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली डोळ्याच्या उपचारांचे प्रकल्प, मधुमेह जनजागृती, डायलिसिस केंद्र आणि अनेक आरोग्य सेवा उभ्या राहिल्या. आजवर 1,30,000हून अधिक डायलिसिस करून हजारो रुग्णांना नवजीवन देण्यामागे त्यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. सिव्हिल हॉस्पिटल आणि मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये आरो वॉटर, ATM उभारून त्यांनी हजारो रुग्णांची तहानही भागवली. आज ही वयाच्या 81व्या वर्षी त्यांची ऊर्जा तितकीच ताजी आहे, उत्साह तितकाच तरुण आहे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द तितकीच अटळ आहे. एखाद्या व्यक्तीचं यश त्याच्या संपत्तीत नसतं, तर त्याने कमावलेल्या विश्वासात असतं. आणि प्रभाकर आंबेकर यांनी आयुष्यभर माणसं कमावली, प्रेम कमावलं, आशीर्वाद कमावले. आज त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण त्यांच्या कार्याला मनपूर्वक सलाम करतो. ईश्वर चरणी एकच प्रार्थना, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड कार्यशक्ती लाभो. आणि त्यांच्या शतायुषी वाढदिवसाचाही आनंद आपण सर्वांनी याच प्रेमाने आणि अभिमानाने साजरा करावा. लायन प्रभाकर वसंतराव आंबेकर एक व्यक्ती नव्हे, एक प्रेरणा, एक प्रवास आणि समाजसेवेचा अखंड दीपस्तंभ.